गाव शिवारात कष्ट करून जगणारं कुटुंब. कुटुंबात नवरा बायको आणि 2 मुलं. त्यातला एक मुलगा 10वीला होता तर एक मुलगी 12वीचे शिक्षण घेत होती. घरात कोणी शिकलेलं नाही म्हणून मुलांना लहानपणापासूनच शिकण्याची जिद्द मनात कायम होती. कायम शेतात पालेभाज्यासोबत कलिंगड, टरबूज, पेरू अशी विविध झाडांचे संगोपन करून त्याच्यावर उदरनिर्वाह करत असत. जेमतेम 20 गुंठे जमीन. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घराचा प्रपंच भागवायचं काम जिकरीचं वाटत होतं. व्यापार करायचा आणि त्यातून उरलेले पैसे त्यात कसाबसा घर खर्च भागवायचा. अशातच त्यांच्यावर कोरोनासारख्या महामारीने घाला घातला. घरात कर्त्या पुरुषालाच कोरोना झाला. त्याला तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात आलं होतं. सर्व जबाबदारीही त्याच्या पत्नीवर पडली होती. गावातच कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी गावगाड्यातील सरपंच व त्यांच्या सदस्यांनी कंबर कसली होती. त्यात सर्व लोकांना अन्न उपलब्ध करून देत होते. कोरोना 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसात जाईल असं म्हणत म्हणत 1.5 ते 2 महिने या महामारीने होत्याचं नव्हतं करून ठेवलं होतं. घरात 10वीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला आणि 12वीत शिक्षण घेत असलेल्या मुलीचा अभ्यास चालू होता. कोरोना हटत नसल्याने शाळा प्रशासनाने झूम मीटिंगद्वारे शिकवण्यास सुरुवात केली होती. आता तर पूर्णच गर्भगळीत झालेलं कुटुंब. शिक्षणासाठी असलेली धडपड, काय करावं हेच सुचत नव्हतं. पतीला गावच्या बाहेर नियोजित कोरोना सेंटरला भरती करण्यात आलं होतं. अशात शेतात लागवड करण्यात आलेली कलिंगडं विक्रीसाठी आली होती. त्यासाठी त्यांनी कलिंगड विक्रीचा नियोजन करण्याचे ठरवले. घरात येणारा पैसा पूर्ण थांबला होता. मुलांच्या शिक्षणाची पण वाताहात होत होती. आईने आणि मुलांनी कलिंगड तोडून विक्रीसाठी ठेवली. पण ती कलिंगडं घेणार कोण असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला होता. माणसाने माणसांच्या संपर्कात जायचं नाही असा नियमच होता. कशीबशी त्यांनी कलिंगडं तोडली आणि एका झाडाखाली ठेवली. कलिंगडाची किंमत ही फिक्स करून ठेवली. कलिंगड घेणाऱ्यांनी कलिंगड घ्यावीत आणि पैसे या पिशवीत ठेवावेत अशी शक्कलही बहीण भावांनी ठेवली होती. शाळेच्या पाटीवर ही सूचना लिहिण्यात आली आणि मुलं तिथेच अभ्यास करत राहायची. मोबाईल नसल्यामुळे झूम मीटिंगचा विषयच राहिला नव्हता. शाळेत काय चाललंय याचं काहीच माहिती होत नव्हतं. 2 पैसे कलिंगड विक्रीतून मिळतील आणि घरात एखादा मोबाईल शिक्षणासाठी घेता येईल या भोळ्या भाबड्या आशेवर दोन्ही भावंडं काम करत होती. कलिंगड तोडून आणून ठेवल्यानंतर तिथे ही मुलं बसत नव्हती. त्यांनी लोकांवर विश्वास ठेवला होता की लोक येतील, कलिंगड घेतील आणि रकमेप्रमाणे पैसे पण त्या पिशवीत ठेवतील. पण असं काहीच घडलं नाही. लोकांना कोणाच्या परिस्थितीचं काहीच घेणं देणं नसतं. त्यांच्यात भावनिक विचारसुद्धा मनात उरले नव्हते. 10,000 रुपये कलिंगडाचे व्हायला पाहिजे होते. तिथं कलिंगड लोकांनी घेऊन गेल्यानंतर पिशवीत फक्त 700 रुपये होते. समाजात अशा मानसिकतेची लोक असतील तर कोणाकडून मदतीची आशा ठेवायची? अशा माणसांना काय म्हणायचं? समाजात काय आदर्श ठेवायचा? कोरोनामध्ये आर्थिक विवंचनेत सापडलेलं कुटुंब त्यांना मदत करण्याऐवजी पैसे न टाकता कलिंगड घेऊन जाण्यातच यांनी धन्यता मानली. शेवटी मुलांच्या मामांनी येऊन त्यांना मदत केली. कसंबसं घर सावरलं. कोरोनाचा कालावधी पण संपला. करता माणूस बरा होऊन घरी आला. त्याच्या औषधासाठी लाखात खर्च झाला होता. दवाखान्यातही भरमसाठ पैसा लुटण्यात आला होता. सर्व बाजूंनी गिळंकृत करणारी माणसे पाहायला मिळाली. आज ती दोन्ही मुलं चांगल्या मार्कांनी पास झाली. परिस्थितीवर मात करून त्यांनी अभ्यास केला. दोन्ही मुलांनी शाळेत परिस्थितीशी 2 हात करत गुणवत्ता यादीमध्ये नावे मिळवली होती. आता नामांकित कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशनही मिळाला आहे. पण आयुष्यभराचा धडा त्यांच्या लहान वयातच त्यांना मिळाला होता. परंतु त्यांनी ही माणुसकी सोडली नाही. पुढचं देवावर सोडून दिलं. करता करविता पांडुरंग आहे असं म्हणत आता पुढचं शिक्षण घेत आहेत. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.